श्री गुरु दत्तात्रयांची दत्त जयंती आणि सत्यनारायणची महापूजा सालाबाद प्रमाणे आयोजित केलेली आहे। म्हणून त्यामुळे तुम्हा मला त्या भगवान परमात्म्याचा त्या विश्वाच्या मालकाचा श्री गुरु दत्तात्रयांचा चरणी लोटात घालण्याची संधी प्राप्त होते। माझे गुरु राया माझे महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती। तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत। प्रस्तुत प्राप्त काळ प्राप्त समय प्राप्त घटिका आज आपल्या कीर्तनाच्या साठी चिंतनासाठी कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग देऊचे जगतमान्य जगतवंत वैकुंठवासी वारांगाचे महावीर वसन जगद्गुरु तुकोबाराय या तुकोबारायांचा चार चरणाचा पहिल्या चरणामध्ये तुकोबार सांगतात शरणागती दुसऱ्या चरणामध्ये तुकोबार प्रयोजन सांगतात, तिसऱ्या चरणामध्ये आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबार स्वतःला आलेला अनुभव सांगतात। म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे विशेषण लागलेलं आहे। म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी। काय सांगितलंय? म्हणून या शरण जावे जगद्गुरु तुकोबारा या सरळ सरळ अभंगाचा आपण शब्दाचा अर्थ बघायला गेलो तुकोबारा म्हणतात म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी। म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावांनी थोडाही भाव शिल्लक न ठेवता सर्व भावे देवासी। तर सर्व भावांनी भगवान परमात्म्याला शरण गेलो तर काय होईल? तो हा उतरिले पार बाबा दुसरा नदीचा तुम्हाला संसार रूपी सागरातून तारून नेल्याशिवाय राहणार नाही। मग तुम्हाला काही जे धर्म मांडणारे जे लोक होती संवाद चालू होता आणि मग तिथे लोक काही विचारायचे की अरे बरोबर आहे पण भगवान परमात्माचं स्वरूप कसं आहे? मग त्यांनी सांगितलं भाऊ आहे करुणावंत अनंत हे नाम जप। माझा भगवान परमात्मा कसा आहे? करुणा आहे, करुणा करणारा आहे, कृपालू आहे, दयालू आहे, मायलू आहे। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जप। भगवान परमात्म्याचं नाव काय आहे? अनंत पण आहे आणि अनंत नावही आहे। तुकोबारा म्हणतात की तुम्हाला जर पटत असेल मी माझा अनुभव सांगतो, मला अनुभव आला तर तुकोबारा व्यक्त करतात तुका म्हणे साक्षी आले ते हे केले प्रकट मला जो अनुभव आला तुकाचा कोणी सांगे माझा अनुभव आहे जो मला अनुभव प्राप्त झाला मी जी प्रतिज्ञा घेतली ती तुम्हाला मी सांगतोय। अभंगाचा विचार करायचा म्हटला म्हणून या चरण जावे। काय चरण जायचं? काय चरण जायचं? भगवान परमात्म्याला देवा पुढे शरणागती का पत्करायची? तुम्हाला जर तुमच्या मागच्या जन्मातलं जर फिरा चुकवायचं असेल म्हणून या चरण जावे सर्व भावे देवासी। तुम्ही या जन्माला आलेला आहात तर सार्थक करून घ्यायचं असेल तर म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे हे विशेषण हे क्रियापद प्रत्येक शब्दाला लावता येईल। जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर चुकवायचं असेल तर म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी। मागच्या जन्मातलं जन्म चुकवायचे असतील म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी। काय करेल? तो हा उतरिले पार भव दुस्तार नदीचा जीव शिवाच यज्ञ करत असेल म्हणून या शरण जावे। अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती करत असेल तर तुम्हाला काय लावता येईल? म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी। बघा सुंदर सांगितलंय काय शरण जायचं याचं उत्तर आहे प्रश्न निर्माण होतो ना
त्याच्यासाठी म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतारीला पार भवा दुस्तर नदीचा विठला विठला ज्या प्रभूने अवतार घेतला त्याच्याबद्दल थोडं त्याच्या चरित्राचं वर्णन करणं गरजेचं आहे. कारण हे तिने एकवटले शब्द भंग कळवले हे गुरु आधी भिजल्या गुरुमुखे आकार चरण युगल उभार उदार विशाल मकर मंडल महामस्तकाकडे हे तिन्ही देव एकवटले. आजच्या दिवशी सांगायचं म्हटलं श्री गुरु दत्तात्रयांची जयंती का साजरी करावी महाराज. जानेवारी पासून डिसेंबर महिन्यापर्यंत आपण जयंती साजरी करतो. ज्या देवाने आज ज्यांची आपण जयंती साजरी करतोय असे श्री गुरु दत्तात्रय विठ्ठला अत्रे ऋषी आणि अनुसया माता धरी अवतार विश्वतारमय आणि मग त्या साधूने तिला सांगितलं तिला आशीर्वाद दिला तिला वचन दिलं तुझं लग्न होईल जो तुला कोणी पहिला फुल दिसेल ना माझ्या घरात तू हाड घाल. तिला तो दिसला तिने त्याच्यावर लग्न केलं. परंतु ते झाल्यानंतर एका रस्त्यातून जात तिने डोक्यावर घेतलं. तो कोण होता माहित आहे? कुष्ठरोगी माणूस. त्याच्याशी तिने लग्न केलं आणि कुष्ठरोगी तो माणूस होता त्याच्याशी लग्न केलं. परंतु जात असताना एका महात्म्याला ऋषीमुनी समाधी अवस्थेत बसला होता. त्याला त्याचा धक्का लागला. त्याची तपश्चर्या भंग केली. ते करत असताना त्या साधू मुनीने त्या ऋषी मुनीने त्याला शाप दिला का तुझा हा पती सूर्योदय होण्याच्या अगोदर मरण पावेल. अरे माझं इथं लग्न होत नव्हतं आणि झालं तर आता हा शाप. ती पतिव्रता होती. तिने सूर्याला आव्हान केलं माझ्या भगवान परमात्मासारख्या पतीला जिवंत करा. तुमचा हा सूर्योदयच होऊ देणार नाही. एक पतिव्रता आणि दुसरी पतिव्रता म्हणजे अनुसया माता. एके दिवशी अति ऋषी गंगेवर स्नानासाठी गेले होते. परंतु जात असताना कमंडोळ मध्ये तिला पाणी दिलं होतं. ती पतिव्रता होती. तिचा एवढा मोठा अधिकार होता. कैलासावर ब्रह्मांडामध्ये अनेक ठिकाणी तिची चर्चा होती का पतिव्रता म्हणून. नारद मुनी कोण आपल्या भाषेत कळलव्या नारायण 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 नारायण. तो गेला ब्रह्मदेवाकडे. तिथे सावित्री माता बसल्या होत्या. माते काय चाललंय काय तुम्ही देवादिदेव ब्रह्मदेवाच्या पत्नी आणि इथे तर दिव्या कोणाचं चाललंय. सर्वात जास्त नाव लोक कोणाचं होऊन चाललंय. अनुसया मातेचं पतिव्रता म्हणून असं नाही होणार. आग लावली. तिकडून निघून गेले कैलासावर. पार्वती मातेला म्हणले नारायण नारायण माते आदिशक्ती माते काय चाललंय. आज इथे जो नावलौकिक चालू आहे जी पतिव्रता स्त्री आहे अनुसया माता तिचं नाव वाढत चाललेलं आहे. असं होणार नाही. पुन्हा कुठे गेल्या लक्ष्मी माता आणि विष्णू लोकात. तिथे त्यांनी ती जागेची भूमी टाकली. म्हटलं काय झालं पतिव्रता जी अनुसया माता आहे तिचंच नाव चाललंय. तुमचं चाललं काय? तुमचं तिघेचं काहीच नाही. ते त्यांना थोडा राग आला. तिघी आपल्या पतीकडे गेल्या. ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्याकडे गेल्या आणि सांगितलं स्वामी एक काम करा. तुम्हाला तेव्हापासून स्त्री अट्ट आहे बरं. तेव्हापासून स्त्री अट्ट आहे तर आतापर्यंत चालत आलेला आहे. विठ्ठला स्त्री अट्ट हा पुरवायलाच पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं बोला काय करू तुमच्यासाठी काय करू. पतिव्रता जी स्त्री आहे तिचा पतिव्रता भंग करायचा आम्हाला म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जावा. त्यांचा पतिव्रता भंग करा. स्त्री अट्ट आहे शेवटी ऐकलंच पाहिजे. तिघे जण एकत्र आले आणि निघाले कुठे अनुसयाच्या आश्रमामध्ये. तिथे गेलेच असताना तिने आवाज कोण आहे का. ही पतिव्रता स्त्री होती.
तिने अनुभवलं की भगवान परमात्मा आहे, हे एकत्र आलेले ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्यांची तिने आरती केली, त्यांना साष्टांग दंडवत केला आणि त्याने तिच्याकडे अपेक्षा केली, आमची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला भोजन वाढावं. भोजन वाढत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, कसं वाढलं पाहिजे, निवस्त्रप्रमाणे तुम्ही भोजन आम्हाला पाहिजे. त्या पतिव्रता स्त्रीला कळालं, अनुसया मातेला कळालं ही माझी परीक्षा घेण्यासाठी आलेली आहे. आणि त्या कमंडलमध्ये जो अत्रि ऋषीने जो पाणी दिला होता, एका ठिकाणी आले बाबा, हात ठेवला त्याच्या मस्तकावरती, एका ठिकाणी आलाय की तो कमंडलमध्ये जो पाणी आहे हा शिंपडला आणि तिने जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ते तिने कोण झाले, बाल झाले. विठ्ठला विठ्ठला तिने विचार केला, माझ्या माझ्या बालाला अन्न वाढायला हरकत नाही, माझ्या बालांना स्तनपान करायला हरकत नाही, कारण त्याला बाल अवस्थेमध्ये त्याचा जन्म निर्मिती केली होती. आणि मग तिने त्यांना स्तनपान केलं, त्यांना जेवण घालून प्रत्येकाला एक घास जीव घालायला लागली. ते करत असताना 15 दिवस झाले, देव परत येतच का नाही, देव परत आज येत नाही. आणि म्हणून ते बघण्याकरता लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सावित्री माता त्या अनुसयाच्या कुटियात आले. आणि कुटियात आल्यानंतर बघितलं तिन्ही कोण आहेत, बालक आहेत. तिने बालक असल्यानं त्याने विचार केला, आम्ही बघू कसं, त्यांना ओळखू कसे आमचे हे पती आहेत म्हणून. तिने तिघे जण एकच सारखे. शेवटी ते तिघी शरण गेल्या, कोणाला, अनुसया मातेला तिघी शरण गेल्या. आणि शरण गेल्या, माते तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही पतिव्रता आहे, तुमचा पतिव्रता कधी भंग होणार नाही, आम्हाला क्षमा करा. त्या तिघी शरण गेल्यानंतर अनुसया मातेने ब्रह्मा विष्णू महेश जसे होते तसे त्यांना पुन्हा अवताराला आणले. आणि अवताराला आणल्यानंतर जेव्हा जात असताना तिने सांगितलं, माते आम्ही तुम्हाला प्रसन्न आहोत, सांगा तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा श्री विष्णू भगवंत परमात्मा दत्ता अवतार जन्माला आले. श्री महेश महादेव शंकर भोळे हे दुर्वास मुनी म्हणून अवतार आले. आणि ब्रह्मदेव चंद्रदेवाच्या अवताराला आले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग विचार केला करावा काय, मग त्यांनी मग सांगितलं काम करा, तुम्ही तिघ जण काय करा, एक रूप व्हा. आणि तिघे एकरूप झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि तिने ते एकत्र तिथे त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि तिने तिथे स्वयंभू असे गुरु दत्तात्रयाची मूर्ती तिथे स्थापन झाली. विठ्ठला विठ्ठला. आणि ते स्थापन झाले असल्या कारणाने आणि मग विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवादिदेव महादेव ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आल्या कारणाने देवाचे रूप कसे आहेत हो, परंतु माझा भगवान परमात्मा हा जो दत्त आहे त्याचा अवतार कसा आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्या देवादिदेव, सगळ्या देवांमध्ये देव कसा आहे, आपण जर विचार केला मला देवाला पाहिजे, आपण कशा पद्धतीने पाहतो, देवाच्या डोक्यावरती मुकुट, गळ्यामध्ये माला, रुद्राक्ष माला असा एकदम नटलेला, पूर्ण ऋषी याच्यामध्ये माणिक मोती मोती असं नटलेला. परंतु भगवान श्री गुरुदत्तात्रयांचा दिगंबर अवस्थेमध्ये त्यांनी त्यांची स्वतःचा अवतार धारण केला. हातामध्ये कमंडलो, बाजूला जी गाय आहे ना ही पृथ्वी माता आहे, 4 कुत्रे त्यांच्या बाजूला बसलेत. ते कुत्रे कोण आहेत माहितीये का, 4 वेद आहेत ते. आणि हातामध्ये काय आहे, त्रिशूल आहे. भगवान परमात्म्याचा जो अवतार आहे ना, आजच्या दिवशी दत्त गुरुचा अवतार. कशासाठी अवतार, या धर्मावरती आलेली ग्लानी, धर्माचं रक्षण करण्याकरता देवाचा अवतार. भक्तावर संकट आलेलं असेल ना त्याचा नायनाट करण्याकरता हा देवाचा अवतार आहे.
भक्तारा की पायापासी दुर्जनाची संवार, जो दुर्जन असेल, जो वैरी आहे, जो भगवान परमात्माचं भजन करत नाही, त्याचा सुद्धा संवार करतो आणि जो भक्त आहे त्याला पायापाशी ठेवतो. म्हणजे आपली जी समज आहे की देव आपलं काय करतो, देव आपल्या पात्रात दुःख पाडतो नाही. देव हा कर्मफळ देणार आहे. तुम्ही जसे कर्म कराल तसा फळ देणार आहे. भगवान परमात्मा कर्म देणार आहे. जसा कर्म तसे फळ. कर्म दशरथे वियोग पावला, कर्मे राम वनवासी गेला, कर्म सीता वियोग पावली. देवाने सुद्धा कर्म चुकले नाही. तुम्हा मला 4 पुत्र होते दशरथांचे, त्यांना सुद्धा मुलाचा वियोग सहन झाला नाही, सहन करून मरावं लागलं. सीता माता जनक राजाची मुलगी होती, तिला सुद्धा 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. का? कर्म आडवे आले. रामप्रभू भगवान परमात्मा होते ना. एका रात्रीत पक्ष बदली. सकाळी त्यांना राज्याभिषेक होणार होता आणि 14 वर्ष वनवासाला गेले महाराज. पण देवानं सुद्धा कर्म चुकले नाही, तुम्हा आम्हाला सुद्धा चुकणार नाही. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले. किती? 24 गुरु केले. तुम्ही आम्ही एक नाही करावा. एकच गुरु भरपूर झाला, पुष्कळ झाला. अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती करण्यासाठी एकच गुरु तुम्हा आम्हाला चिकारा झाला. परंतु माझ्या श्री गुरु दत्तात्रय प्रभू साक्षात भगवान परमात्माचा अवतार, त्यांनी 24 गुरु केले. आपण एक तरी करावा. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. भाव सांगितलाय बघा. भाव देवाला काहीच नको, फक्त जो भाव तुम्ही भगवान परमात्म्याला अर्पण करताना. ज्ञानेश्वरीमध्ये उभे अर्जुन गीतेचा विश्वास अर्पित प्रत्येक जीवनाचा श्वास, प्रत्येक जीवनाचा श्वास तुम्ही भगवान परमात्म्याला अर्पण करा. श्वास म्हणजे प्रेम, भाव म्हणजे प्रेम. भगवान परमात्म्याला फक्त भाव अर्पण करा, दुसरं काही नको, फक्त भाव. 1 रुपया पण नको तुमचा. पण आमचा भाव कसा आहे? म्हणी नाही भावाने देवा मला पाव, देवाशाने पावाचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला, देव का बाजारचा भाजीपाला आहे का पावायला? महाराज 30 दिवस काम केल्यानंतर पगार मिळतो तुम्हाला. त्यासाठी काम करावं लागतं. पण देवाची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हा आम्हाला भगवान परमात्माची साठी काहीतरी करावं लागेल ना. ज्याने या सृष्टीची निर्माती केली. राम तुम्हारा तारनहारा, जब तेरा दर्शन होगा, उसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. ज्याने या सृष्टीची निर्मिती केली. तुम्ही मला सांगा महाराज, आता आपण एक 2 व्हीलर वापरतो, 4 व्हीलर वापरतो. प्रत्येकावरती MH05, MH06 सगळे नंबर वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या गाड्यामध्ये जर एकच नंबर असता तर पाठी लावायला लागले असते. पण त्याने ही निर्मिती केली, कशी केली असेल? या मानवाला कसं बनवलं असेल? या स्त्रीला कसं बनवलं असेल? प्रत्येकाचे आय फिंगरप्रिंट्स, थंब फिंगरप्रिंट्स वेगवेगळे आहेत. कशी त्याने निर्मिती केली आणि त्या भगवान परमात्म्याला तुम्हाला लगेच प्राप्त पाहिजे. त्याच्याशी तुमचा जो भाव आहे तो कसा पाहिजे? Hare
भाव तुम्हा पासी आहे देव. भाव कसा पाहिजे? बळकट पाहिजे, ठाम पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा. आता याच्यावर तुम्हाला थोडस सांगतो, ऐकून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. कशामुळे सांगतो ते लक्षात घ्या, प्रमाणाला उत्तर सांगतो. कसं आपण वागलं पाहिजे मृत्यू लोकांमध्ये. लढाई करत असताना एका मावळ्याचा हात तुटला. लढाई करत असताना एका मावळ्याचा हात तुटला. छत्रपती शिवाजी राजे त्यांना बघण्यासाठी घरी गेले. बघण्यासाठी घरी गेले असताना तो मावळा रडायला लागला, खतखत रडायला लागला. आणि रडत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, घाबरू नको, तू बरा होशील. त्या मावळ्याचं उत्तर आहे का? त्या मावळ्याने सांगितलं, महाराज ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, जो स्वराज्याचं रक्षण करणारा आहे, असा राजा माझ्या घरी आला, परंतु मी त्याला मुजरा करू शकत नाही. हे मला वाईट वाटतंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय सांगायचंय? निष्ठा पाहिजे तुमची आमच्या भगवान परमात्म्याच्या नामावरती, तेव्हा तुम्हाला देव कळेल. संत विना प्राप्ती नाही. कशासाठी? अरे प्राप्ती उत्तराचं उत्तर आहे. आम्ही नुसतं अभंग जोडतो, उभ्या जोडतो, अभंग जोडतो, बारूड बोलतो, सगळं बोलतो. सगळे अलंकार रुपयामध्ये बारूड सांगितले, आम्हाला कळतच नाही काय सांगितलं ते. हरिपाठ वाचतो, पुढे पाठ मागे सपाट. थोडं पडखड बोलण्याची गरज काय येतो इथाचा कळवाला, जीव तुटे तिळ तिळा. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे दिल बहलने की बात नाही. कीर्तन हा परिवर्तनाचा विषय, कीर्तन हा उद्धाराचा मार्ग आहे. विठ्ठला विठ्ठला. सच्चिदानंद सद्गुरू सुपात बाबासारख्या महात्म्याला तुम्ही आम्ही शरण गेलो म्हणून आम्हाला धोतर घालायची अक्कल आली. आता आज आम्ही चावडीला बसलो असतो. धोतर घातला म्हणून देव कळाले. आजच्या दिवशी आम्ही जयंती साजरी करतो. आता आजच्या दिवशी कुठे गेलो असतो? 30 करायला. 30 चालू झाले बाबा 4 दिवसापासून. गेलो असतो ना. विसरू नको साधका गो माझ्या श्रीपाद भवाना. अभंग हा प्रमाण लिहिला कोणी मला माहिती नाही, पण लिहिताना बोर्ड लिहिला. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. मगाशी बोलून गेलो का काय शरण जायचंय आणि शरण गेल्याने काय होतं? सर्व भावे देवासी. काय करेल देव शरण गेल्यानंतर? तो हा उतारिले पार. इथे क्रियापद सांगितलं, मला क्रियारूप सांगितलंय. तो हा उतारिले पार भव दुस्तर नदीचा. बघा एक झाड आहे ना, झाड, त्या बीजाचा प्रवास त्या झाडापर्यंत, त्या पाण्याचा प्रवास त्या समुद्रापर्यंत. आणि तुम्हाला मला असं वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त व्हावं,
जीव शिवाय ऐक्य व्हावं तर तुमचा प्रवास शेवटपर्यंत गेला पाहिजे. विठाला यासाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरती तुमच्या या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे महाराज. कीर्तना करून वाऱ्या करून शेवट गोड होणार नाही. तुम्ही कसं असतं किती पण वाऱ्या केला ना नाही केली तरी वारी चालेल. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. हो महाराज, किती पण वाऱ्या करा, किती कीर्तन ऐका, किती कीर्तन श्रवण करा, परंतु शेवटच्या क्षणी जर तुमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं तत्व जर नसेल तर काहीच उपयोग होणार. त्याच्यासाठी पडिले वळण इंद्रिया सकळ. जर तुम्हाला हे दिला करून पै दिलाकडे जायचं असेल, जर तुम्हाला अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, जीव शिवाचं ऐक्य करून घ्यायचं असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल तर तुम्हाला देव कळून घ्यावं लागेल. संत जाणून घ्यावे लागतील. आपुला तो एक देवकर्मी एक सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा. एकच देव करून सांगितलं. कोणता देव? शिर्डीचे साईबाबांचं ब्रीद वाक्य आहे, सबका मालिक. अजून एक आहे, काय माहितीये का? श्रद्धा आणि सबुरी. तुम्हाला लगेच पाहिजे. सबुरी म्हणजे काय? थोडा वेळ घ्या, त्याला थांबा. आम्ही 10 रुपयाचा नारळ पडतो, लगेच तुम्हाला प्रसाद पाहिजे. श्रद्धा पाहिजे, आपली निष्ठावंत भाव पाहिजे. थोडं थांबा ना, भेटेल ना. कार्य करत राहा, त्याचं फळ नक्कीच भेटणार. आकाशी बोलून गेलो कर्मफळ. चांगलं करा, वाईट करा, भगवान परमात्मा तुम्हाला देणारच आहे. गुरुचरणी ठेवित भाव, आपोआप भेटे देव. प्रमाण बघा किती गोड आहे, सुंदर आहे. वाचा जरा. अभंगाला तुम्हाला ऐकणार ना, असं पिळायचा. माझी मी सांगतो, अभंगाला सुट्टा शिधा वाकडा पिळायचं. हे काय सांगितलं, कशासाठी सांगितलं, कोणाला सांगितलं, सांगून त्याचा उपयोग काय, त्याचा निष्कर्ष काय, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महाराज. देव 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 सांगणाऱ्याच्या तोंडाला पेस आला आणि ऐकणाऱ्याच्या कानाला काय आला? रक्त आला का पू आला? पेस आला. असे किती महाराज जोडले. मी तर नावाचाच महाराज आहे, रेडीमेड. देव देव देव. आणि ज्ञानोपर एका ठिकाणी ज्ञानदेव म्हणे भजात्म देवा, अखंडित सेवा करा त्यांची. मी हा देव, सोमवारी हा देव, मंगळवारी ते देव, बुधवारी हा देव, गुरुवारी तो देव. किती देव, किती देवांना भजायचं? देव वसे चित्ती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव कुठं वसतंय? देवाचं घर कोणतंय? जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो, भ्रांताचे काम विषयावरी. कुठे देव? माझ्या हाताकडे लक्ष द्या. जो आपला हृदय आहे ना, तो असं अंकुचून पावतो, असं करत होतो, आहे की नाही? पण त्या हृदयामध्ये देव आहे आणि तरी देव आम्ही बाहेर शोधतो. जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो. आणि देव आम्ही कुठे शोधतो? बाहेर. नलगती सायाचा जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. त्या देवाला शोधतो. रानात जायची गरज नाही, वनात जायची गरज नाही, तुमच्या पाशी आहे. तुझा आहे, तुझ्या पाशी, परी तुझ्या घरा चुकलाशी. कायेचे बैसोने करायचे कायेचा बैसो
ठाईचा बैसोनी करा एक चित्त, ठाईचा बैसोनी करा एक चित्त, ठाईचा बैसोनी करा एक चित्त सांगितलं. आपण भावाकडे वळलो होतो. भाव आपला किती पाहिजे? दोघे जण मित्र होते, एक मुसलमान एक मराठी, दोघे जण मित्र होते. नदीमध्ये पोहायला गेले. नदीमध्ये पोहायला गेले असल्या कारणाने दोघांनाही पोहता येत नाही. परंतु पोहायचं तर आहे, आनंद तर घ्यायचा आहे, मग करायचं काय? दोघांनी उडी मारली, त्या तलावामध्ये उडी मारली. परंतु त्याला पोहता येत नसल्या कारणाने त्यांना आता असं वाटलं की आता आपण बुडणार. त्या मुसलमानाच्या मुलानं काय केलं? अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, एकच दावा केला अल्लाहचा. आणि आपला मराठ्याचा जो कार्टा होता ना, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती रक्त आजाना, रक्त प्रभूंना बोलावलं. लवतवते विक्राला ब्रह्मांडी माला, महादेवाला बोलावलं. महादेवाला अर्धवट निघून गेला. रक्त प्रभू आले, निघून गेले. सुखार्थ दुःखार्थ वार्ता विघ्नाची, श्री गणपती बाप्पा आले, निघून गेला. हा देव हा मुलगा करतो तरी काय? त्यांना असं वाटलं हा निघाला असेल पाण्यातून, निघून गेले. मला सांगायचं काय याच्यातून? त्या मुसलमानाच्या काटाने एकच धावा केला, एकच प्रभूचा धावा केला. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. एक धावा केल्याने अल्लाह आलाही आणि त्याला घेऊन गेलाही. पण आमचा काटा तिथंच का? तुमच्या आमच्यामध्ये असताना द्वेष भाव आहे. हा देव पावन का तो देव पावन? निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुकामाने त्याची फळ. निश्चय ठेवा, ठाम विश्वास ठेवा, तुम्हाला फळ देण्याशिवाय राहणार नाही. तसा तुमचा भाव त्यांच्या चरणावरती अर्पण करा. तुमचा भाव जर त्यांच्या चरणावरती अर्पण केला तर तुम्हाला तुमच्याकडून भक्ती होईल, ज्ञान प्राप्त होईल, वैराग्य निर्माण होईल. आणि तेच तर तुम्हाला भक्ती करण्यासाठी हवं. तुम्हाला जर असं वाटत असेल ना आम्ही या आमचं शरीर सार्थकी लागावं, या जन्ममानाच्या फेऱ्यातून चुकावं, आम्हाला देव कळावे, संत कळावे, हेच दिला करून पैस दिलाकडे जावं, हे संसार बंधनातून सुटावं, तुम्हाला मला असं वाटत असेल ना तर जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतो. तो अवतरिले, तो अवतरिले, सुतारी पार. तो अवतरिले, तो अवतरिले, तो अवतरिले, सुतारी पार. तो अवतरिले, तो अवतरिले, तो
तो हा उतरिले पार भाव दुस्तर नदीचा. तुम्ही आम्ही भगवान परमात्मा तुमचा भाव अर्पण केलात ना, तर तुम्हाला कधी तारेल तुम्हाला माहिती पडणार नाही. तरली तरती आजी भरवसा नामधारकाचा टसा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुकृपे. त्याच्यासाठी तुम्हा आम्हाला या जीवनामध्ये मगाशी बोलून गेलो, दत्त प्रभूंनी 24 गुरु केले, तुम्ही आम्ही एकतरी गुरुला शरण जावं ना. श्रीकृष्ण भगवंत परमात्माने गुरु केला, राम प्रभूंनी गुरु केला, मग तुम्ही आम्ही करू नये. गुरु काय करतात? गुरु तुम्हाला त्या स्वरूपाची जाणीव करून देतात, त्या तत्वाची जाणीव करून देतात. तुम्ही आनंद घाणार, तुम्ही हम ब्रह्मास्मी आहात, तुम्ही देह नसून कोणात चैतन्य स्वरूपात आत्मस्वरूपात याची ओळख करून देतात. त्याच्यासाठी तुम्हा मला जर असं वाटत असेल ना, तर आम्ही या नौकातून तरुण जावं, पैदरातून तरुण जावं, त्याच्यासाठी तुम्हाला संत महात्म्यांना शरण गेलं पाहिजे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा रे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा रे विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा रे विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी देवाचा. आपण आहोत का देवाचे? मी विठ्ठल माझा आहे, विठ्ठलाचे आपण आहोत का? देव माझा मी देवाचा, तो बरा सांगतात. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. ही सत्यवाचा आहे. कधी ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये बाबा एक अभंग एक तत्व नाम दुडधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. दुडधरी म्हणा या शब्दाला वजन आहे. तिसऱ्या चरणावरती आपण येत आहोत आता. बहु आहे करुणावंत अनंत नाम ज्या. भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे? अनंत आहे आणि अनंत आहे. एका पुरुषाला नाव ठेवलं अनंत. अनंत आणि अनंत नाव आहे. जसं श्री प्रभू गुरु दत्तात्रयाने 24 गुरु केले. गुरु कोणा गेले माहिती का? सूर्याला गुरु, चंद्राला गुरु, सापाला गुरु, वैश्याला गुरु, पृथ्वीला गुरु, असे अनेक प्रकारचे, झाडाला गुरु, पाण्याला गुरु, समुद्राला गुरु, अशी 24 गुरु त्यांनी केले. तसे भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहेत, अनंत नाव आहेत. परंतु माझा भगवान परमात्मा कसा आहे? करुणावंत आहे, कृपालू आहे, दयालू आहे, मायालू आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा आहे, कृपालू आहे, दयालू आहे, मायालू आहे. असं भगवान परमात्मा पण करुणावंत आहे. परंतु करुणावंत आहे कधी? जर भगवंत परमात्म्यासाठी जर तुम्ही त्यांचं काहीतरी कराल, त्याचं नामस्मरण कराल, चिंतन कराल, पण ते कसं कराल? दृढ निश्चयाने, विश्वासाने. एक तत्व नाम दुडधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. हरिसी करुणा येईल तुझी. जर तुम्ही एक तत्वाने ठामपणे भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार केला, तर भगवान परमात्मा तुमची काय येईल? तुमची दया येईल. भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर दया करेल. मग तुम्ही आम्ही त्या देवाला शरण गेलं पाहिजे ना. देवाला शरण घेण्यासाठी पत्ता सांगितला, संतांना शरण जा. संतांना शरण केला का संत त्या तत्वाची ओळख करून देतात आणि मग त्या देवाची प्राप्ती
प्राप्ती रोज ठोकतो आम्ही हरी प्राप्तीचे उपाय धनावे संतांचे पाय दररोज ठोकतो कीर्तनामध्ये दररोज पण त्याचा काय उपयोग नाही कळत कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरु विना गुरु आजच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं सांगितलंय का तर गुरु काय करतो आपण सारिके करीची तात्काळ नाही काळ वेळ त्याला तो विचार करत नाही हा खालच्या जातीला हा मोठा हा लहान हा बारीक नाही सगळ्यांना सर्वांना एकसारखं वाटलं सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा सारख्या महात्म्यांनी जर आम्हाला हे तत्व भेटलं नसतं तरच आम्ही इथे उभे राहिलो नसतो 30 करत राहिलो असतो भाग्यात आमचे भाग्य आहेत महाराज सपने तो हर कोई सजाता है लक्षात घ्या प्रत्येकाने विचार केला असेल दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा उत्सव आहे मी कीर्तनाला जाणार आहे महाप्रसाद घेणार आहे विठाला 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 हा जो धर्म मंडित आहे ना हा जगाच्या कल्याणासाठी आहे जगाचा उद्धार करण्यासाठी हा धर्म मंडित आहे सपने तो हर कोई सजाता है लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता इसी तरह हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है उसे मेरे भगवान बुलाते हैं तुम्ही किती विचार केला ना मला कीर्तनाला जायचंय दत्त जयंतीचा महाप्रसाद घ्यायचंय प्रत्येकाच्या भाग्यात नाही महाराज देवा धरिती अवतार आम्ही तुमच्या बरोबर जेव्हा होते तुम्ही ब्रह्मांगत तेव्हा होतो आम्ही ऋषी मुनी जेव्हा ते ब्रह्मांगत होते तेव्हा आम्ही ऋषी मुनी संत होतो तेव्हा जे राम प्रभू होते तेव्हा आम्ही वाणर होतो तेव्हा ते श्री कृष्ण भगवान परमात्मा होते आम्ही तेव्हा गवळे होतो आणि भगवान परमात्मा माझा विठेवरी आहे आज आम्ही वारकरी आहोत विठ्ठल विठ्ठल हा देव तो देव न करता भगवान परमात्मा एकच आहे सबका मालिक एक ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा करा त्यांची आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे एकच देव करून घ्या एक तुम्ही देवाची भक्ती करा कधी देवीची भक्ती करा तुम्ही ब्रह्माची भक्ती करा विष्णूची करा दत्ताची करा सगळ्यांची सेवा भक्ती त्याच्याच चरणावरती अर्पण होणार जीव जीव एक हरी आत्मा शिव शिव समा वाया तू दुर्गम तुझा मन वाया घालू नको वाया तू दुर्गम नगारी मन एक हरी आत्मा जीव शिव समा सगळ्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा एकच आहे तो किडीच्या मुंगीच्या असो की तुमचा आमचा असो सर्व गटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सगळ्यांच्या ठिकाणी भगवान परमात्मा एकच चराचरामध्ये भरला घन दाट हरी देश भरला घन दाट हरी देश भरला घन दाट
हरिया वैकुंठ भरला गडे दाट हरी दिसे सर्व बुद्धी पाय एक वासुदेव जिकडे जाऊ तिकडे भगवान परमात्मा दिसेल अशी वृत्ती होते बरं अनुभव येतो आल्याशिवाय राहणार नाही या महाराजाला काही येत नाही या महाराजाला काही वेद येत नाही या महाराजाला काही संस्कृत येत नाही या महाराजाला संस्कृत पठण नाही महाराज तुका म्हणे ते अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव कामा नाही 1 वर्षाचा लेकरूला सांगितलं ना भाषण पाठ कर पाठांतर करून भाषण करेल कीर्तन करेल पण इथे अनुभव मोस्ट इम्पॉर्टंट आहे अनुभव अनुभवाने ते ह्या जगात येतसे ते ह्या जगात येतसे ते ह्या जगात येतसे हे शिकवलं जो तुम्हाला अनुभव आले ना तो जगाला सांगा तुका जागून या सांगे मज अनुभवामुळे अंगे हे शेवटचं चरण तोच आहे तुका म्हणे साक्षी आले हे गेले प्रगट मला साक्षीने सांगतो शपथ घेऊन सांगतो मला जो अनुभव आला हा तुम्हा मला मी सांगतो तुकोबर असेल बघा मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये एक शब्द व्यक्त करतो जे तुकोबर आहे तुकिता तुळण्यासी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वर चरणी मस्तक करते मी हे तुकोबर आहे एवढा अधिकार तुकोबर आहेचा आणि तुम्हा मला शरण येऊन सांगा स्वतःच्या संसाराची रात रांगोळी केली आणि तुमचे आमचे संसार सुखाचे केले तुम्ही आम्ही पैसे गोळा करत राहिलो त्यांचे होते पैसे त्यांनी वाटून टाकले बाबा या वया कानोबा ही तुझी संपत्ती तुला पाहिजे असेल तर घे मला काय नको का त्यांना कळलं होतं हे काय आहे ही माया आहे आणि कना लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा आणि त्या तुकोबाने तुम्हाला मला विनंती करावी काय म्हणून या साक्षी आले ते हे केले प्रकट संत सज्जनाने घेतली प्रचिती आळशी मंदी बंदी देवी त्यांनी अनुभव घेतला प्रचिती घेतली तेव्हा जगापुढे मांडलं हा जो इथे बसलेला जो समाज आहे ना त्यांना संस्कृत सांगू कळणार नाही संस्कृत पठण करावं आपल्या अभ्यासासाठी आपल्याला माहित असावं वक्त्याला माहित असावं त्यासाठी करावं ना परंतु हा इथे बसलेला जो समाज आहे ना हा सामान्य समाज आहे सामान्य जीव आहे यांना सोप्या भाषेत कळून द्यावं की तुझा उद्धार कशामध्ये आहे देव कोण संत कोण तू कोण कशासाठी आलाय काय करायला पाहिजे नाव घेता उठा म्हणून मी नेहमी सांगत असतो कीर्तन कार्य वक्ताना संत पटवून द्यावे देव पटवून द्यावा राजा सुद्धा पटवून द्यावा आजकाल या समाजाला या कलियुगामध्ये बाबा गरज आहे खूप गरज आहे तुम्ही आम्ही बाईक वरती टाकतो छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि ती बाईक नेऊन ढाब्यावर लावतो किती अपमान सांगणं गरजेचं नाही गोष्टी ज्या छत्रपती शिवाजी राजांची 2 वेळा आपण जयंती करतो आणि रोजच करा चांगली आहे आज आपण त्यांच्यामुळे इथे कीर्तनाला उभे आहोत काशी की कला होती मंदिर के मंदिर के वंचित होते थे एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती तुमचं आमचं नाव अल्लाह अकबर आणि यांचा हसीना हकीमा आमचा संतोष अनिल बबन अशी नावं असती का नसती कोणामुळे माझे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज दत्त जयंती आपण साजरा करतो हे गिरती जरी किरीटा परी गिरती जरी किरीटा परी नहीं भगवा ध्वजा नहीं भगवा ध्वजा उसको लगारा तिरहरा गरजा शिवाजी राजा उसको लगारा तिरहरा गरजा शिवाजी राजा
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी या शब्दाला उलट करा. आपल्या जीवाशी खेळून 365 किल्ले ज्याने जिंकले, एकी किल्ल्याला आपला नाव दिला नाही, त्याला म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज. धर्मवीर संभाजी कालच मी बघितलं, त्याला खरं असणारच. कालच मी बघितलं धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र. धर्मवीर संभाजी महाराजांनी किल्ला जिंकला. तिथला एक मावळा म्हणतो, महाराज शंभूगड ठेवा, शंभूगड. त्याने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले, त्यांनी एकी गडाला आपण स्वतःचं नाव दिलं नाही, मग मी तरी काय देऊ. आणि तुम्ही आम्ही लगेच एक किलोमीटर पण रस्ता बनवत नाही, लगेच नाव पाटी लोखंडाची मरेपर्यंत ते पाटी तिथंच फुटलेली. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. म्हणून प्रत्येक मला माझी अशी इच्छा आहे, आता या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये काळाची गरज आहे की राजा पटवून देवा, सांगावं त्यांनी काय केलं या समाजासाठी, जीवासाठी. रडले, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. मी त्या दिवशी पण बोलून गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तेच कार्य केलं, धर्मवीर संभाजी महाराजांनी सुद्धा तेच केलं. धर्मवीर संभाजी महाराजांना जेवणात विष काढवला. धर्मवीर संभाजी महाराजांना घोड्यावरनं कुसुंबा पाजला होता. कुसुंबा म्हणजे ते काय म्हणतात माहिती का, त्याला गुंगीचं औषध पाजला का. तिथले जे लोक होते ना, त्यांच्याच गडावरती वावरणारे, त्यांनीच मारण्याचा प्रयत्न केला. आणि बाळराजे राजाराम राजेंना पदावरती बसावं, हे सगळं तेव्हापासून चालू आहे महाराज. आता चालूच राहील, करणार काय त्याला. परंपरा चालली पाहिजे ना. त्या परंपराकडे आपलं लक्ष आहे, पण या परंपराकडे लक्ष कोणाचं आहे, कोणाचं आहे. धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे काम भीत वाढवावे नाम. काय प्रमाणे धर्माचं पालन हे जे आम्हापर्यंत आलेलं आहे ना, हे आम्हाला जड जीवाला सांगणं आहे. बाबा कर कीर्तना येत जा, प्रत्येकाने कीर्तनाला येताना एखादं एक बरोबर घेऊन यावं. हा मार्ग समजून घ्या, नक्की कोणता मार्ग आहे, कशासाठी उद्याला आला. हा अनादी काळाचं तत्व आहे, अनादी काळाचा मार्ग आहे, हे तुम्हाला आम्हाला कळावं. संत महात्म्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून, राख रांगोळी करून, कुठल्याही जीवाची पर्वा न करता हे तत्व तसं तसं पोहोचवलं आणि उद्याला आलं तसं तसं अजून ते आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी मुखी नाम हती मोक्ष
ऐसी साक्ष भभूताची मुखी नाम घ्या हाती मोक्ष घेऊन जा. लगेच नाम घ्या. नाव नाही सांगितलं. नाम जे तत्व आहे ना त्याच्याने तुमच्या जन्ममानाचा फेरा चुकेल. तुम्ही वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता अम ब्रह्मास्मय. हे कोण आहे? हे वासुदेव तत्वत आहे. हे देव तर पंचतत्वाचा देव आहे. हे शरीर आहे ना हे नासका आहे, फुसका आहे, मडकं आहे. सूक्ष्म देह, कारण देह, स्थूल देह, महाकारण देह. हा शरीर नासका आहे. परंतु तुमच्या आमच्या हृदयामध्ये असणारा जो आत्मा आहे ना ते चैतन्य आहे. तो ते स्वरूप त्याची ओळख तुम्ही करून घ्या. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भभूताची. अशी साक्ष भूतांची सगळ्यांनी साक्ष देऊन सांगितलं की तुम्ही हा नाम घ्या. मी त्या दिवशी पण बोलून गेलो दातेवेळेला कीर्तन नव्हतं. नामाला उलटा करा. करा उलटा केला का? नामाला उलटा केला का मनाला स्थिर ठेवतो, मनाला स्तब्ध ठेवतो, मनाची चंचलता थांबवतो. आणि मनाची चंचलता थांबल्यानंतर हा मन काय करतो तर भगवंत परमात्म्याच्या नामामध्ये तल्लीन होतो. आणि मग काय होतं? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. या मनाची चंचलता थांबल्यानंतर या मनाला भगवान परमात्म्याच्या नामाचा छंद लागतो. मणी विदुतायाचा पंढरीरायाचा, 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 पंढरीरायाचा. मनाला या भगवान परमात्म्याच्या पंढरीच्या नामाचा, पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा छंद लागतो. छंद नाही नामाचा, हा देह काय नामाचा. छंद जर तुम्हाला नामाचा नसेल ना, प्रत्येकाच्या ठिकाणी गुरुच्या सानिध्याने, गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्या नामाचं अवलोकन करून घ्या. नाम समजून घ्या, तत्व समजून घ्या. छंद नाही नामाचा, हा देह काही कामाचा. नामाचा छंद नसेल तुम्हाला, जर जन्माला येऊन जर नामच माहित, नाम म्हणजे काय हे जर तुम्हाला माहितच नसेल तर काही उपयोग होणार नाही. हाची उपदेश आता तरी पुढे हाची, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. जगडाच्या पाया जगडाच्या आता तरी पुढे हाची उपदेश. जगद्गुरु तुकाराम पुढे हाची उपदेश, याचा अर्थ त्यांनी मागे पण उपदेश करून करून थकले. आता तरी पुढे हाची पुढे तुम्हाला परत उपदेश करतो. नका करू नाश
आणि तुम्हा मला विनंती करावी, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. तुकोबा राणी तुम्हा मला विनंती करावी का? नका करू नाश, कारण त्यांनी अनुभव घेतला होता. आयुष्य खूप महत्वाचं आहे, आयुष्य खूप मोलाचं आहे. आयुष्य असंच कोणाला भेटत नाही राजा. ज्याला मृत्यू लोकांमध्ये नरदेहाची प्राप्ती झाली ना, खूप महत्वाचं आहे. खूप भाग्याचे आहोत तुम्ही आम्ही. तुम्हाला नरदेह प्राप्त झाला, तुम्हा मला संतांच्या सानिध्यामध्ये आलो, तुम्हा मला संतांच्या मार्फत ते तत्व सापडलं. नाहीतर आम्ही वाया गेलो असतो, कळालं नसतं. संत भेटले नसते तर आम्हाला देव कळाले नसते, तुम्हाला भारत देश कळाला नसता, तुम्हाला ऋषीमुनी कळाले नसते, तुम्ही आम्ही जयंती साजऱ्या केल्या नसत्या. संत होते म्हणून जयंती साजऱ्या होतात. झाले असते का? तर संतांनी ती जाणून धरून दिली. आज संतांची मुळे जयंती साजरी करतो. आम्ही दैवाचे आहोत, आम्ही भाग्याचे आहोत की आम्ही नरदेवामध्ये जन्माला आलो, मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो म्हणून दत्त जयंती साजरी करू शकतो. नाही केली असती का? असंच कोणाच्या भाग्यात नाही महाराज. किती लोकसंख्या आहे मला सांगता येणार नाही. महाराष्ट्राची किती लोकसंख्या आहे, किती आहे? तुम्हीच काय इथे आहेत उपस्थित? मगाशी बोलून गेलो ना मी. जन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठाले कृपा केली. तुम्हाला जर हा वाक्य जर समज असेल ना तर भगवान परमात्म्याला शरण जावं. तुम्ही प्रत्येक कुठल्याही देवाला शरण जा, कुठल्याही देवीला शरण जा. मला काही झाले